आज जगतज्योती महात्मा बसवेश्वर भगवान परशुराम यांची जयंती आहे। सर्वांना माझ्यातर्फे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज अक्षय तृतीया पण आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, अत्यंत पवित्र मुहूर्त, आणि या अक्षय तृतीयाच्या पण माझ्यातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी महात्मा बसवेश्वरांच्या विषयावर आपल्या समोर काही माझे विचार या महापुरुषाच्या संदर्भामध्ये व्यक्त करणार आहे। ते सगळ्यांनी ऐकावेत अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा 12व्या शतकामधला, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि अक्षय तृतीयाच्या पवित्र या दिवशी त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला। त्यांचा जन्म झाला इंगळेश्वर बागेवाडी 1131 मध्ये या विजापूर जिल्ह्यामधील कर्नाटक प्रांतामधील या गावामध्ये त्यांचा 1131 मध्ये जन्म झाला। एक ब्राह्मण परिवारामध्ये, एक ज्याला आपण अप्पर कास्ट म्हणतो, एक सदृढ आणि सक्षम परिवारामध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म झाला। आणि मग लहानपणापासून वेदाचं शिक्षण असेल, संस्कृतचं शिक्षण असेल, हे प्राप्त करायला त्यांनी सुरुवात केली। आणि असं करत असताना 10व्या वर्षी त्यांची मुंज करायची ठरवली। जो विधी असतो मुंजीचा, त्या मुंजीच्या विधीच्या दिवशी त्या बाळ बसवेश्वरांना प्रश्न पडला की माझी मुंज होत आहे तर माझ्या बहिणीची मुंज का होत नाही। हा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना वयाच्या 10व्या वर्षी पडला आणि त्यापासूनच त्यांच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुषामधली समानता ही त्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित त्यांनी समाजापुढे केला। आणि या असमानतेच्या विरोधात त्यांनी आपल्या जीवनभर लढा द्यायचं काम केलं। आणि त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी घर सोडलं या प्रश्नावर। स्त्री आणि पुरुष, माझी बहीण आणि मी, हे दोघंही जर एकच असो तर धार्मिक विधी माझा होतोय तिचा का होत नाही, हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घर सोडलं अवघ्या 10व्या वर्षी। कुडल संगम म्हणून जे आहे तिथं त्यांनी त्या ठिकाणी मग वास्तव केलं। कृष्णा मलप्रभा या नदीचा एक पवित्र संगम, आणि तिथं त्यांनी 12 वर्ष वास्तव केलं आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अनेक संस्कृत ग्रंथ त्यांनी कन्नड भाषेमध्ये रूपांतरित केले। सामान्याला ती भाषा संस्कृत अवगत नव्हती आणि मग बोली भाषा जी आहे कन्नड भाषा, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथ जे आहेत त्यांचं त्यांनी रूपांतर त्या वयामध्ये त्यांनी केलं। भाषा अभ्यास केला, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केला, धर्माचा अभ्यास केला, चालीरीतीचा अभ्यास केला। म्हणजे त्यांचे जे 12 वर्ष तिथं वास्तव्य होतं ते त्यांनी पूर्ण अभ्यासामध्ये दिलं। धर्माचं काय चांगलंपण आहे, काय त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो। एखाद्या घरामधलं अपत्य आई वडिलांसाठी ते खूप जवळचं असतं, पण त्याच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणं हे कोणाचं काम आहे? त्या आई वडिलांचं काम असतं, गुरुजनांचं काम असतं। ज्या घरामध्ये आपण जन्मलो, ज्या जातीमध्ये आपण जन्मलो, त्या जातीमुळे माणूस हा मोठा होत नसतो।
त्याच्या कर्मामुळे तो मोठा होत असतो. आपण सगळे महापुरुषांचं उदाहरण बघा, हे जातीपातीपेक्षा खूप मोठे आहेत. समाजानं त्यांचा स्वीकार केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक्झाम्पल असेल, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंचं, सावित्रीबाई फुलेंचं एक्झाम्पल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक्झाम्पल असेल, छत्रपती शाहू महाराजांचं एक्झाम्पल असेल आणि महात्मा बसवेश्वरांचं एक्झाम्पल असेल. ते त्या जातीमध्ये जन्मले म्हणून ते श्रेष्ठ नाही आहे. त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे ते श्रेष्ठ आहेत आणि सगळ्या समाजानं त्यांचं कार्य स्वीकार केलं. आज महात्मा बसवेश्वरांचं नाव जगामध्ये आहे. आपण बघितलं की लंडन मध्ये थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा आहे. 7 समुद्रा पलीकडे त्यांचं नाव आहे. हे विचार असतात. माणूस शरीरानं संपतो पण माणूस विचारानं संपत नसतो आणि हे विचार कायमस्वरूपी अमरत्व प्राप्त करून देत असतात. अशा पद्धतीचे त्यांचे थोर विचार या ठिकाणी होते. आणि त्यानंतर मग धर्म, तत्वज्ञान यांचा त्यांनी कुडल संगम येथे अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी मंगळवेढ्यामध्ये बरंचसं आपलं कार्य त्या ठिकाणी चालू केलं. मंगळवेढ्यामध्ये त्यांनी अनुभव मंडपची स्थापना केली. हे अत्यंत म्हणजे महात्मा बसवेश्वरांचं जे खूप मोठं कार्य आहे ना, त्यामधलं अनुभव मंडपची स्थापना हे अत्यंत मोलाचं काम आहे त्यांचं. तुम्ही म्हणता सर काय आहे अनुभव मंडप? तर अनुभव मंडप म्हणजे आज जशी आपली लोकसभा आहे ना, आपली सर्वोच्च सभागृह आहे आपल्या घटनेमधलं, तसंच ते अनुभव मंडप आहे 12व्या शतकामधलं. आजच्या लोकसभेमध्ये काय दिसतो आपल्याला? अनेक प्रांतामधले, अनेक जातीपातीचे लोक, स्त्री पुरुष हे सगळेजण त्या ठिकाणी आपल्याला आलेले त्या ठिकाणी दिसून येतात. आणि हे लोक जे आहेत सगळं जाती धर्मपंथाचे, ते आपल्या देशासाठी काम करण्याचं, देशासाठीचं कार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी वटवतात. सगळ्या जातीपातीचे लोक तिथं आहेत, सगळ्या धर्माचे लोक तिथं आहेत आणि देशाचा विकास कसा होईल त्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते काही प्रश्न, काही आपलं जे काही मत आहे ते लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी व्यक्त करतात. पण ही लोकशाही आज आहे आपल्याकडे, पण ही लोकशाही राबवण्याचा खरा जर प्रयत्न कुणी केला असेल तर तो अनुभव मंडपच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी केला. त्यांनी अशीच सभा त्या ठिकाणी त्यांची भरायची. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान न्याय त्या ठिकाणी दिला जायचा. 12व्या शतकामधला हा विचार आहे. आज आपल्याला त्याचं काही आश्चर्य वाटत नाही. आज मुली, मुलं, स्त्री, पुरुष हे सगळे जण आज इक्वली त्या ठिकाणी समाजामध्ये काम करतात. पण हा विचार 12व्या शतकामध्ये त्यांनी मांडला की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे त्यांच्या अनुभव मंडपामध्ये त्या ठिकाणी बसत असायचे. अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी यायचे. चांभार, कुंभार, नावी, दलित, शोषित, वंचित, पीडित सगळ्या धर्माचे, जातीचे लोक त्या ठिकाणी यायचे आणि आपले विचार त्या ठिकाणी मांडायचे, आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडायचे. आणि त्या अनुभव मंडपाचा जो अध्यक्ष असायचा तो अनेक जातीपातीचा असायचा. तिथं काही धर्मभेद नव्हता. याच जातीचा, त्याच जातीचा असा काही धर्मभेद नव्हता. आणि मग त्यांच्यासमोर जे काही प्रश्न उपस्थित व्हायचे त्याचं उत्तर द्यायचं त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर त्या ठिकाणी कामं करायचे. त्या माध्यमातून अनेक वचनं तयार झाले आणि असे अनेक वचनं तयार होत होत एक धर्म त्या ठिकाणी, एक चळवळ त्या ठिकाणी, ज्याला आपण शरण चळवळ म्हणतो, त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी चालू केली. तर अनुभव मंडपामध्ये म्हणजे अनेक जातीचे लोक आले आपले विचार व्यक्त करणं, काही आपल्यावर जर अन्याय होत असेल तर तो अन्याय त्या ठिकाणी सांगणं, आपल्याला जे प्रश्न पडतात ते प्रश्न उपस्थित करणं आणि त्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचं काम
महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि त्यांचं नाव होत गेलं. महात्मा ही पदवी त्यांना लोकांमार्फत भेटलेली आहे. जो चांगलं काम करतो, जो चांगलं आचार आहे, चांगलं विचार आहे, त्यांना आपण महात्मा म्हणतो. तर महात्मा ही पदवी त्यांना लोकांतर्फे भेटली. लोकांमध्ये गेले, जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पंथ बघितला नाही, स्त्री बघितलं नाही, पुरुष बघितले नाही, सगळ्यामध्ये त्यांनी समाजाचं काम त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी चळवळ त्या ठिकाणी चालू केली. 770 लोक त्या ठिकाणी भाग घ्यायचे. सगळ्यांना शरण असं त्या ठिकाणी नाव द्यायचं, की जे शरण आलेले लोक आहेत, की ज्यांनी सगळं त्याग केलेला आहे आणि सामाजिक रूढीचा त्याग केलेला आहे आणि सगळे लोक एकत्रित आहेत, एकच आहेत, अशा पद्धतीची भावना व्यक्त करणारे सगळे लोक त्या ठिकाणी जमा होत असत. स्त्रियांसाठी पण त्यांनी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. राजा बिज्जल जे आहेत त्या काळातले मंगळवेढ्याचे खूप छान नाव असलेले राजा होते, राजा बिज्जल. आणि महात्मा बसवेश्वरांचं एवढं नाव होत गेलं आणि राजांना अशा पद्धतीचे लोकप्रिय जे लोक असतात ना, ते त्यांना हवे असतात. आणि राजा बिज्जलनं त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांना प्रधानमंत्री बनवलं. म्हणजे मुख्यमंत्री आपण त्याला म्हणूया, प्रधानमंत्री म्हणूया, जे मंत्र्यामधलं मेन पद आहे ते त्यांना बहाल केलं. त्यांच्या त्या विचारामुळं, त्यांच्या लोकांमधल्या असलेल्या प्रतिमेमुळं ते त्या ठिकाणी त्या राज्याचे प्रधानमंत्री झाले. प्रधानमंत्री झाल्यामुळं अजून आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांना भेटली. राज्य भ्रष्टाचारमुक्त कसं असायला पाहिजे, प्रधानमंत्री भ्रष्टाचारमुक्त कसा असला पाहिजे, त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी प्रस्तुत केलं. राजा म्हणजे किंवा प्रधानमंत्री म्हणजे हातामध्ये तलवार घ्यायची आणि फक्त लढायचं, आपलं राज्य वाढवायचं एवढंच महत्त्वाचं नसून लोकांना आपण प्रेमानं जिंकू शकतो. महात्मा बसवेश्वरांनी प्रधानमंत्री असताना फार जास्त लढाया लढले नाहीत. त्यांनी लढाया शांततेच्या मार्गानं आणि प्रश्नाची उकल देऊन, प्रश्नाचं सोल्युशन देऊन त्या ठिकाणी लढाया जिंकण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. आणि एक आदर्श राज्य, आदर्श प्रधानमंत्री कसा असतो हे त्यांनी आपल्या आचरणामधून त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. मला एक त्यांची खूप छान स्लोगन खूप आवडतं त्यांचं आणि आज ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी लागू होतं. कायक वे कैलास अशी घोषणा त्यांनी दिली. कायक वे कैलास म्हणजे कार्य हीच तुमची पूजा आहे. हेच तुमचं आत्म्यामधून परमात्मामध्ये विलीन जे म्हणतो आपण, ते जर आपल्याला व्हायचं असेल तर तुम्ही कार्य करत जा. माणूस कार्यानं श्रेष्ठ होतो. मी अगोदरच सांगितलं, तुम्ही या जाती जन्मलात म्हणून तुम्ही श्रेष्ठ नाहीयेत. तुम्ही काय काम केलं ना त्याच्यावरून तुमचं श्रेष्ठत्व आहे. तर त्यामुळं कार्य करत जा. प्रत्येक चराचरामध्ये देव आहे असं त्यांचं मत होतं. आपण एखाद्याला लात लागली तर काय करतो, तो पाय पडतोच आपण, कारण प्रत्येक देहामध्ये देव आहे. फार दर्शन वगैरे आणि मंदिरामध्ये जाण्यापेक्षा आपण स्वतःमधला देव शोधायला पाहिजे आणि त्याचं पूजन करायला पाहिजे, असा महान विचार महात्मा बसवेश्वरांनी त्या ठिकाणी दिला. पुनर्जन्मावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. जे करायचं ते या जन्मामध्ये. आपण जे पुण्य आणि पाप आहे ना त्याचा हिशोब आपल्याला इथंच द्यावा लागतो. बरं, आपण जे पुण्य केलं ना ते पण आपल्याला इथंच त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि जे पाप केलं ते या जन्मामध्ये आपल्याला भेटतं. पुनर्जन्म नाहीये असं त्यांचं ठाम मत होतं. आणि त्या ठिकाणी आपण सुतक जे म्हणतो ते सुतक पण त्यांना मान्य नव्हतं. एकदा मनुष्य गेला की संपलं. मनुष्य येणं आणि जाणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि त्यामुळे ते सुतक ते त्यांना मान्य नव्हतं. किंवा महिला किंवा स्त्री ज्या विटाळ पाळतात तर तो पण त्यांना मान्य नव्हता. ते नॅचरल आहे आणि त्याच्यामुळं कुठं लागू नये, कुठं देवघरामध्ये त्या
दिवसामध्ये जाऊ नये अशा पद्धतीची पण संकल्पना त्यांनी मोडीत काढली. म्हणजे किती, आणि हे विचार 12व्या शतकामधले. आज आपण जे विचार त्या ठिकाणी आपली पुढची पिढी ती मान्य करत आहे, हे विज्ञान मान्य करत आहे की पाळी येणं हे एक नैसर्गिक प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये काही देवधर्माचा काही प्रश्न नसतो आणि त्याच्यामध्ये स्तुतक वगैरे पाळण्याचा काही विषय नाही. हे 12व्या शतकामध्ये या महामानवानं सांगितलं, म्हणून आज त्यांचं नाव आहे. जे मोठे व्यक्ती असतात ना, ते पुढचा विचार करतात, हजारो वर्षाचा विचार पुढचा त्यांनी करतात आणि म्हणूनच त्यांचं नाव होत असतं. याच्यामध्ये कुठेही आपल्याला प्रश्न नाही पडत. चराचरामध्ये देव आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या जे आपले अनुयायी आहेत त्यांना लिंगाची पूजा करायला सांगितली. हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देव आहेत ना. सगळ्यात साधा भोळा देव कोणता आहे हो? महादेव, जो कुठंही विटाळ मानत नाही, ज्याला कुठं पूजा जास्त करण्याची आवश्यकता नाही, अशा देवाला त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली. त्यांचं म्हणणं होतं की जर देवाची आठवण झाली ना तर तुम्ही लिंग काढा आणि हातावर त्याचं पूजन करा. तिथंच तुमचं त्या ठिकाणी जी पूजापाठ वगैरे आहे ना तो पूर्ण होऊन जातो. त्याच्यासाठी मंदिरामध्ये फिरण्याची आवश्यकता नाही आहे, कर्मकांड त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही आहे, असा विचार त्या ठिकाणी त्यांचा होता. आणि त्यांनी लिंगायत त्या ठिकाणी पंथाची स्थापना केली. असे अनेक अनुयायी त्यांचे एकत्रित आले. अनेक राजा महाराजांचे उदाहरणं आहेत की ते त्यांचे भक्त बनले आणि त्यांनी लिंगायत पंथ त्या ठिकाणी स्वीकारला. लिंगायतचा अर्थ लिंगाची पूजा करणं, महादेवाच्या ते जे लिंग आहे त्याचं पूजन करणं, ते गळ्यामध्ये घालणं आणि ते गळ्यामध्ये घालल्यानंतर आपल्याला सदैव आठवण राहते की आपल्याला कशा पद्धतीनं आपला व्यवहार करायला पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं. आणि पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी लावला. त्यांनी प्रधानमंत्री असताना त्या बिज्जळ राजाचे आंतरजातीय विवाह लावला. म्हणजे ब्राह्मणाची मुलगी आणि चांबाराचा मुलगा, हा पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी लावला. आणि तो आंतरजातीय विवाह म्हणजे त्या काळामध्ये, आज लोक आंतरजातीय विवाह करतात, करणं न करणं हा प्रत्येकाचा आपापला विचार आहे. त्याच्याबद्दल माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी देत नाही. पण आंतरजातीय विवाह त्या 12व्या शतकात त्यांनी लावला. आणि मग त्या काळातले जे सगळे लोक होते, काही अनेक लोक त्यांच्या विरोधात गेले. बिज्जळ राजा जो होता तो पण त्या ठिकाणी, त्याच्यावर अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रेशर त्या ठिकाणी दिलं आणि त्यामुळं प्रधानमंत्री पद त्यांना त्या ठिकाणी सोडावं लागलं. पण ते स्वीकार केलं त्यांनी. म्हणजे शरण आणि राजा सैनिक यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्या आंतरजातीय विवाह मात्र त्यांनी मागं घेतला नाही. आणि नंतर त्यांचं शेवटचं जे आयुष्य आहे ते कुडल संगम येथे त्या ठिकाणी गेलं. तिथं त्यांनी समाधिस्थ झाले. ते त्यांच्या शरीराने त्या ठिकाणी गेले पण विचारानं आजही आहेत. आजही आपण 21व्या शतकामध्ये त्यांचं नाव घेतो, त्यांचे विचार ऐकतो. त्यांचा विचार साधा आणि सरळ आहे. तुम्ही धर्म, जात, पंथ वगैरे बघू नका. सगळेजण माणसं आहेत. आपण माणूस म्हणून सगळ्यांशी वागा. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागायला पाहिजे. जात, धर्म, पंथ पाळू नये, कर्मकांड करू नयेत. आणि जेवढं आपल्याकडून घडतं तेवढं आपल्या इष्टदेवताची, आपला जो भगवान आहे शंकर महादेव जे आहेत त्यांचं पूजन करावं. आणि प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये देव आहे. स्त्री पुरुष एक आहेत. पुरुष वेगळा श्रेष्ठ आहे, स्त्री श्रेष्ठ आहे असं काही नाही आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये कदाचित लिंगभेद आहे पण त्यांच्यामध्ये सामाजिक कोणता भेद नाही. हेच त्या ठिकाणी त्यांचे विचार आहेत आणि ते विचार पुढच्या पिढीला पण प्रेरणादायी आहेत. आज आपण त्यांचं या पवित्र क्षणी त्यांचं आज स्मरण करू. त्यांचे विचार हे काळानुरूप जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत त्यांचे विचार आपल्याला त्या ठिकाणी राहणार आहेत. चांगले विचार घ्या. त्यांच्याकडून ज्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, आता मी जे काही 2 शब्द बोललो तुम्हाला
त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसात करा आणि त्या पण पुढच्या पिढीला त्या ठिकाणी पोहोचती करा, हीच त्यांची खरी शिकवण आहे. एवढेच या ठिकाणी मी बोलून माझे विचार या ठिकाणी संपवतो, माझे भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा बसवेश्वर की जय. महात्मा बसवेश्वर की जय. महात्मा बसवेश्वर की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.